ॲडव्होकेट मयूर राजेंद्र कांबळे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मम्मी पप्पा, भाऊ, दीदी आणि कांबळे परिवार। मावळमधून शरद पवार रिंगणात, पार्थ पवार यांचा पत्ता कट, पहिल्या यादीत नाव नसल्याने चर्चांना उधाण। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यानंतर आता मावळ मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला आहे। मावळातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीची पहिली 9 उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली। मात्र या यादीत पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत। 4 दिवसांपूर्वी पवार यांनी मावळ मतदारसंघातून कुटुंबातील नव्या पिढीला संधी देणार असल्याचे सूचक विधान करीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। मात्र 2 दिवसांनंतर त्यांनी युटर्न घेतला आहे। मावळ मतदारसंघातील पिंपरी चिंचवड पदाधिकारी आणि नगरसेवकांशी त्यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। यावेळी मावळमध्ये पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार न करता उमेदवार कोणीही असो, कार्यकर्त्यांना प्रचार सुरू करण्याचा सल्ला दिला। दरम्यान अजित पवार यांनीही पनवेल येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत पार्थ यांची उमेदवारी जाहीर केली नसल्याचे स्पष्ट करीत यादीतून नावे जाहीर होतील असे सूचक विधान केले। त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीविषयीचा संभ्रम वाढला आहे। शरद पवार आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उमेदवार कोण हे न पाहता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा सल्ला एकाच दिवशी दिला। त्यानंतर काही जाणकार तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मावळमधून पार्थ अथवा खुद्द शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे। त्यामुळे माढ्यातून माघार घेतलेले पवार आता मावळातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।